परवा रायगड दर्शन करून परत येताना वाटेत जिजाऊंच्या समाधीबाहेरील एका दुकानातील महाराजांची ही छोटी मूर्ती मनाला भावली आणि लगोलग ऑफिसात टेबलावर ठेवण्यासाठी म्हणून घेतली. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे रायझलने तिच्यावर ताबा मिळवला. गनिमी काव्याने देखील तिच्याकडून मूर्ती परत मिळवण्यात अपयश आल्याने तिच्याशी एक छोटा तह करून मी तिला महाराजांचं फ्रीज मॅग्नेट दिलं आणि मूर्ती परत मिळवली. रायझलने तिच्या आवडत्या बाहुलीच्या हस्ते गाणी गात फ्रीजवर महाराजांच्या प्रतिमेला मानाचं स्थान दिलं आणि ऑफिसात मित्रमंडळींना दाखवून कालच मूर्ती स्थानापन्न झाली. महाराजांची ही मूर्ती केवळ एक वस्तू नसून ती माझ्यासाठी अखंड प्रेरणास्रोत आहे. महाराजांचे जीवन म्हणजे जिद्द, अतुलनीय पराक्रम, चातुर्य, औदार्य आणि रयतेच्या कल्याणासाठी मांडलेला यज्ञच जणू. त्यांनी छोट्या वयात स्वराज्य स्थापनेचा केलेला संकल्प असो, वेळप्रसंगी तात्पुरती माघार घेऊन नंतर घेतलेली उत्तुंग झेप असो, खासा अफजल खान स्वतः अंगावर घेणं असो, लाखाच्या छावणीत स्वतः शिरून शास्ताखानाची केलेली फजिती असो की चातुर्याने आग्र्याहून सुटका करून घेणं असो, प्रत्येक प्रसंग आपणा सर्वांनाच कठीण समयी डगमगून न जाता टिकून राहून कसं जिंकता येतं हेच दाखवून जातो. स्त्रियांचा सन्मान, रयतेचं कल्याण आणि कोणाचाही मुलाहिजा न बाळगता केलेलं न्यायदान ही महाराजांच्या विचारांची आणि कार्याची वैशिष्ट्ये होती. अशा या महान शिवछत्रपतींचे विचार, त्यांचं कार्य आणि संपूर्ण जीवन आजही आपल्याला जीवनातील प्रत्येक संकटाला धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.